नमस्कार. आज 7 तारीख. आजचा विषय आहे वाचन. आज मी माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण केली. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय याचा मेंबर व्हायची माझी खूप वर्षाची इच्छा होती, पण व्यवसाय आणि नोकरी याच्यात काही जमतच नव्हतं. तरी आता म्हटलं थोडंसं पण वाचन करू शकतो, मेंबर व्हायला हरकत नाही. म्हणून सकाळी ठाणे ग्रंथसंग्रहालय मराठी ग्रंथसंग्रहालयाला भेट दिली आणि त्या ग्रंथसंग्रहालयाचा मेंबर झालो. आणि काउंटरवरचा क्लार्क म्हणाला, जा तुम्हाला कुठचं हवं आहे ते पुस्तक घ्या, तोपर्यंत ID कार्ड बाकी प्रोसिजर पार करूया. मी त्या पुस्तकांच्या दालनात शिरलो आणि सगळे लेखक फेर धरून नाचू लागले. 30 वर्षापूर्वीचे ते पुस्तक वाचनाचं वेड. तेव्हाचे वपू काळे, पु ल देशपांडे, बाबूराव अर्नाळकर, एकनाथ नाईक ही नावं घ्यायची. पुन्हा ओक आणि सगळे पुस्तकं फेर धरून नाचू लागली. सगळे लेखक ची हसरी छबी डोळ्यासमोर चमकू लागली. आणि कळायचं ना की कुठचं पुस्तक, कोणाचं पुस्तक घेऊ वाचायला. अचंबित झालो मी, एकदम भारावलो. आणि शेवटी विजया पंडित या लेखिकेचं कोंडवाडा नावाची एकांकिका ते पुस्तक उचललं मी. आपलं नाटक आणि एकांकिका सध्या त्या क्षेत्रात फार कमी लिखाण होतं आहे. आपण वाचूया. आपल्याला लिहायची आवड आहे, लिहूया म्हणतो आहे, पण लिहायला जमत नाही आहे. म्हटलं चला एकांकिकेने सुरुवात करू. आणि कोंडवाडा नावाची ती एकांकिका फारच सुंदर आहे. कधी वाचनात आली तर पहा. हा व्हिडिओ करण्याचं मुख्य कारण की पुस्तकांच्या गावा जावं तसं मला वाटलं. आज सगळेजण मोबाईल, मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप ह्याच्यात एवढे गुंतून पडलेत की पुस्तकांकडे बघायला त्यांना वेळच नाही आपल्याला सगळ्यांना. आणि पुस्तकं आपली साथ घालत आहेत. तिथे गेल्यावर मला जाणवलं. मी तुम्हाला सगळ्यांना मित्रांना विनंती करतो की परत एकदा आपल्या जुन्या दोस्तांना एक पुस्तकांना भेटायला जरूर एखाद्या लायब्ररीला भेट द्या. पुन्हा तुम्हाला बघा कसं वाटेल फ्रेश एखादं पुस्तक वाचायला घेतल्यानंतर. तुर्तास इथेच थांबतो. बाय बाय.